विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मनातली भीती, त्यांच्या मनातले प्रेशर, त्याच्यावरचे उपाय हे या चर्चेतनं ते त्यांना सांगतात आणि एक प्रकारे जीवनाचा मंत्र हा विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत असतो। यावेळेस देखील एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही चर्चा झाली, अतिशय सुंदर चर्चा झाली। अनेक विद्यार्थ्यांसोबत ही चर्चा पाहिल्यानंतर ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांना विचारलं, विद्यार्थ्यांना ती अतिशय आवडली। त्यांच्या मनातल्या अनेक गोष्टींना उत्तरं त्या ठिकाणी मिळाली। त्यामुळे मला असं वाटतं की देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळी पूर्ण देशाला आपला परिवार मानतात, त्यावेळी आपल्याच परिवारातल्या मुलांकरता घेतलेला उपक्रम अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम आहे। राज ठाकरे यांची आज तुम्ही भेट घेतली आहे, वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्यात, मनसेला पुन्हा साथ भाजप देत आहे, काय नेमकं चर्चा फक्त तुम्ही करता, ही कुठलीही राजकीय भेट नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन, त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही, केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। फ्रीडम ऑफ स्पीच के नाम पर सवेराना और रणवीर अहलाबादिया ने बिलो द बेल्ट जैसे कमेंट्स किए अपने पॉडकास्ट पर, वो टेलीकास्ट हो रहा है पूरे सोशल मीडिया पे, विच इज वेरी ऑफेंसिव एक्चुअली ऑन सोशल मीडिया। देखिए, मुझे भी इसकी जानकारी मिली है, मैंने अभी तक उसको फर्स्ट हैंड देखा नहीं है, लेकिन बहुत भद्दे तरीके से कुछ चीज़ों को कहा गया है, प्रेजेंट किया गया है, ऐसा मुझे भी पता चला है, जो बिल्कुल गलत है। फ्रीडम ऑफ स्पीच सभी को है, लेकिन हमारी फ्रीडम वहाँ समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं, और इस प्रकार का इंक्रोचमेंट ठीक नहीं है। मुझे ऐसा लगता है कि अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएं है। हमारे समाज में हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं, अगर उनको कोई पार करता है तो ये बहुत गलत बात है। अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकार रचनेमध्ये है कि कहीं ना कहीं गठबंधन, सर आपत्ती व्यवस्था, देखिए कोई गठबंधन का विषय नहीं है, ये मेरी बिल्कुल पर्सनल इस प्रकार की मुलाकात थी। जिस समय मैं मुख्यमंत्री बना उस समय उन्होंने मेरा अभिनंदन किया था, तब मैंने उनको कहा था कि मैं घर पर आऊँगा, उस हिसाब से मैं उनके घर पर गया था। एक प्रकार से ये दोस्ती की मुलाकात थी और उनके घर मैंने ब्रेकफास्ट भी किया और उसके बाद मैं यहाँ आया हूँ। कोई भी पॉलिटिकल चर्चा इस मुलाकात में नहीं हुई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलंय, आपत्ती विभाग जो आहे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याच्यावरून जे आहे ते एकनाथ शिंदे यांना नाव वगळलंय, अशा पद्धतीच्या आणि अजित पवारांच्या नावाची वर्णी लागलेली आहे। कसं होणार आहे, काय कोण कसं वगळणार आहे? काहीतरी तुम्ही नवीन नवीन बातम्या तयार करता, काही मॅन्युफॅक्चर करता बातम्या। आज परीक्षा पर चर्चा के दौरान प्रधानमंत्री ने संवाद किया, कैसे देखते हैं आप? मुझे ऐसा लगता है कि प्रधानमंत्री जी पूरे भारत को अपना परिवार मानते हैं और अपने परिवार के बच्चे जो परीक्षा में जाते हैं